Good morning. Today we are going to Basic Science Chemistry lecture number 15. So in this lecture having starting point thermocol. आपण लास्ट लेक्चरमध्ये जो काही पेंट फर्निसेस इन्सुलेटर पॉलिमर्स ॲडेजिव्ह लुब्रिकंट हा पॉईंट थर्ड चॅप्टर स्टार्ट केला होता. त्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लासूल पेंट वर्निसेसमधील डिफरन्स हे डिटेलमध्ये बघितलं. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला थर्मोकोल हा पॉईंट स्टार्ट करायचा आहे. जो काही आपण युनिट 6 मधील जो काही चॅप्टर थर्ड स्टार्ट केला आहे पेंट वर्निसेस इन्सुलेटर पॉलिमर, त्यामधील बरेच पॉईंट आपण आत्तापर्यंत बघितले. तर त्यामध्ये आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे थर्मोकोल. तर फर्स्टली थर्मोकोल म्हणजे काय हे सगळ्यांनी तुम्ही ऐकूनच असाल हा शब्द थर्मोकोल. जे काही वेगवेगळे थर्मोकोलच्या प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्या दररोजच्या वापरामध्ये यूज केल्या जातात. त्यामध्ये थर्मोकोलची प्रॉपर्टीज बघायचे आपल्याला, त्याचे काही वेगवेगळे गुणधर्म बघायचे आपल्याला. त्यामध्ये बघा फर्स्ट वन, ॲज ए थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स पॉलिस्टेरीन is in solid state at room temperature but flow if heated about 100 degrees Celsius. Its glass transition temperature. जे काही थर्मोकोल टाईपचे जे काही सबस्टन्स आहे पॉलिमर, थर्मोकोलचे जे काही वस्तू आहे त्या कशा आहे पॉलिमर ऑन पॉलिस्टेरीन इन सॉलिड टाईपच्या. ते काही आपण बघा थर्मोकोल हे कशा टाईपमध्ये लिक्विडमध्ये बघायला भेटते का आपल्याला थर्मोकोल? नाही ना. ते कसे सॉलिड टाईपचे थर्मोकोल आर सॉलिड और ग्लासी टाईपचे. स्टेट ॲट रूम टेम्परेचर बट फ्लो इट हिटेड अबाउट 100 डिग्री सेल्सिअस. जे काही रूम टेम्परेचरला ते कसे सॉलिड नेचरचे, आणि जे काही 100 डिग्री सेल्सिअसला जर आपण त्याला हीट केलं तर थर्मोकोलला तर ते काय मेल्ट होतात. त्यामध्ये ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर ॲड केले. 100 डिग्री सेल्सिअसला थर्मोकोल जर हीट केले तर त्यामध्ये ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर फॉर्म होते. नेक्स्ट प्रॉपर्टीज बघा थर्मोकोलची. इट बिकम्स रिजिड अगेन वेन कूल्ड. जे काय आपण थर्मोकोलला 100 डिग्री सेल्सिअसला हीट केले तर ते कूल केल्यानंतर पुन्हा आहे त्याच अवस्थेमध्ये येतात. इट बिकम्स रिजिड अगेन वेन कूल्ड. नेक्स्ट प्रॉपर्टीज अंडर ASTM स्टँडर्ड पॉलिस्टेरीन इज रिगार्डेड ॲज नॉट बायोडिग्रेडेबल. नॉट बायोडिग्रेडेबल म्हणजे फर्स्टली बायोडिग्रेडेबल म्हणजे काय ते माहीत असले पाहिजे तुम्हाला. तर बायोडिग्रेडेबल म्हणजे ते त्याचं विघटन होत नाही, ते कुजत नाही. तर हे पॉलिस्टर टाईपचे जे काही थर्मोकोल आहे ते हे नॉट बायोडिग्रेडेबल म्हणजे त्याचं विघटन होत नाही. आपण बघतो बघा थर्मोकोलची वस्तू कधी आपल्याला कुजलेले दिसले का? नाही ना. तर थर्मोकोल हा नॉट बायोडिग्रेडेबल टाईपचा आहे. त्यामध्ये त्याची मेन प्रॉपर्टीज काय आहे? इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. नेक्स्ट बघा इट इज शॉक प्रूफ. हे काही थर्मोकोल टाईपचे जे काही पॉलिमर्स आहे ते कसे शॉक टाईपचे, शॉक प्रूफ नेचरचे. नेक्स्ट बघा इट इज नॉट अफेक्टेड बाय फंगस अँड मॉइश्चर. फंगस अँड मॉइश्चर म्हणजे काय? जे काही फंगस म्हणजे बुरशीचाच टाईप येतो एक. त्या इट इज नॉट अफेक्टेड बाय फंगस अँड मॉइश्चर. जे काही एन्व्हायरमेंटमध्ये जे काही फंगस अँड मॉइश्चर बुरशी तर सबस्टन्सवरती निर्माण होते, परंतु जे काही थर्मोकोलचे जे काही वस्तू आहे त्याच्यावरती फंगस अँड मॉइश्चरचा अफेक्ट होत नाही. म्हणजे त्याच्यावरती बुरशी चढत नाही. कशावरती? थर्मोकोलवरती बुरशी चढत नाही, म्हणून त्याला काय म्हटले इट इज नॉट अफेक्टेड बाय फंगस अँड मॉइश्चर. जे काही थर्मोकोल टाईपचे नेचर इट इज नॉट अफेक्टेड बाय फंगस अँड मॉइश्चर. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ थर्मोकोल इट इज करोजन रेजिस्टन्स. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं बघा करोजन म्हणजे काय? जो काही सबस्टन्सवरती गंज चढतो म्हणजे ते सबस्टन्स खराब होतात, त्याच्यावरती रेड लेअरचा थर तयार होतो. परंतु हे काही थर्मोकोल आहे ते कसे इट इज
करोजन रेजिस्टन्स, ते करोजनला रेजिस्टन्स करतात म्हणजे थर्मोकोलचे जे काही वस्तू त्याचं करोजन होत नाही, त्याच्यावरती गंज चढत नाही. अशा प्रकारे मेन प्रॉपर्टीज बघितल्या आपण, 6 प्रॉपर्टीज बघितल्या थर्मोकोलच्या. तर कोणत्या? इट इज करोजन रेजिस्टन्स, ते करोजनला रेजिस्ट करते. त्यानंतर इट इज नॉट अफेक्टेड बाय फंगस अँड मॉइश्चर, त्याच्यावरती बुरशी किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जे काही फंगस येते त्याच्यावरती अटॅक करत नाही. तर इट इज शॉकप्रूफ टाईपचे नेचरचं. त्यानंतर इट इज नॉट बायोडिग्रेडेबल, त्याचं विघटन होत नाही. त्यानंतर इट इज ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर. नेक्स्ट इट बिकम्स रिजिड अगेन वेन कूलच्या, ते आपण त्याला टेम्परेचर दिल्यानंतर पुन्हा ते कूल केल्यानंतर थर्मोकोल पुन्हा आहे त्याच अवस्थेमध्ये येते थर्मोकोल. अशा प्रकारे प्रॉपर्टीज बघितल्या आपण थर्मोकोलच्या. नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, ॲप्लिकेशन ऑफ थर्मोकोल. ॲप्लिकेशन ऑफ थर्मोकोल म्हणजे थर्मोकोल कोठे यूज केले जाते ते आपल्याला त्यामध्ये या पॉईंटमध्ये बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन बघा थर्मोकोलचं. थर्मोकोल इज प्रिडॉमिनंटली यूज इन द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, पॅकेजिंग इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री. तर थर्मोकोल हे जास्त करून कुठे यूज केले जाते? जे काही मोठमोठ्याली इंडस्ट्री आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, त्यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, ज्यामध्ये फूड पॅकिंग करण्यासाठी जे काही मटेरियल यूज केले जाते, तर कोणते मटेरियल यूज केले जाते? त्यामध्ये थर्मोकोलचे मटेरियल यूज केले जाते. जास्त करून थर्मोकोल हे फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केले जाते. त्यानंतर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पण यूज केले जाते पॅकिंग करण्यासाठी. जे काही फूड प्रोडक्ट आहे ते पॅकिंग करण्यासाठी थर्मोकोल यूज केले जाते इंडस्ट्रीमध्ये. नेक्स्ट बघा, दी हायर डेन्सिटी, ग्रेटर इन्सुलेशन अँड लोअर वॉटर ॲब्सॉर्प्शन बाय थर्मोकोल मेक इट ॲन आयडियल कॅन्डिडेट्स टू बी यूज क्रिटिकल इंडस्ट्रीज लाईक रेफ्रिजरेशन अँड मेडिसिन. आपण बघितलं बघा, मोठमोठे जे इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री, पॅकेजिंग इंडस्ट्री, त्यामध्ये थर्मोकोल यूज केले जाते. त्यानंतर त्याची डेन्सिटी कशी थर्मोकोलची? हाय डेन्सिटी. त्यानंतर ग्रेटर इन्सुलेशन अँड लोअर वॉटर ॲब्सॉर्प्शन, ते वॉटर ॲब्सॉर्ब करत नाही, त्यामुळे ते कुठे यूज केले जाते? तर जे काही लाईक रेफ्रिजरेशन अँड मेडिसिनमध्ये जे काही फूड प्रोडक्ट ते स्टोअर करून ठेवण्यासाठी त्यामध्ये थर्मोकोल हे यूज केले जाते. नेक्स्ट आहे, वाईल थर्मोकोल ड्यू टू लोअर कॉस्ट अँड हायली सुटेबल फॉर रूफ इन्सुलेशन अँड पॅकेजिंग इंडस्ट्री. ते थर्मोकोल हे काय लो कॉस्ट, म्हणजे ते कमी किमतीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात थर्मोकोल, त्यामुळे ते जास्त करून इंडस्ट्रीमध्ये यूज केले जाते. त्यामध्ये कशासाठी? पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये फूड पॅक करण्यासाठी ते यूज केले जाते. अशा प्रकारे त्याची लो कॉस्ट असल्यामुळे ते जास्त ठिकाणी यूज केले जाते थर्मोकोल. त्यानंतर इट इज लाईट वेट, मॉइश्चर रेजिस्टन्स मटेरियल विथ एक्सेप्टेशनल इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज फ्रॉम द स्टॅबिलिटीज एअर ट्रॅप्ड विथ ए सेल्युलर स्ट्रक्चर. जे काही थर्मोकोल ते कसे असते? लाईट इन वेट, ते कसे वजनाने हलके असते, त्यामुळे ते वॉटर ट्रॅप नाही करत. आणि सेल्युलर, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? सेल्युलर टाईपचं, आणि ते वजनाने हलके असल्यामुळे ते वेगवेगळे इंडस्ट्रीमध्ये पॅकेजिंगसाठी यूज केले जाते. दिस हॅज फाउंड इन युटिलिटीज, बिल्डिंग, फ्लोटिंग इसलँड, रोड्स अँड रनवे कन्स्ट्रक्शन. जे काही बिल्डिंगचे मोठमोठ्या बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शनसाठी ते पॉलिमरचे हे तर काही थर्मोकोलचे सबस्टन्स आहे, त्यामध्ये यूज केले जाते. कुठे? बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी, रोडच्या कन्स्ट्रक्शनसाठी ते यूज केले जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा, दी मटेरियल रिटेन्स स्ट्रक्चरल इंटिग्रिटी इन सबझिरो ऑर ॲट टेम्परेचर बिलो 80 to 85 degree Celsius and thus immensely popular in the refrigeration industry, packaging industry, warehousing, shipping industry. तर आपण बघितलं बघा, ते कुठे कुठे यूज केले जाते? जे ते सब झिरो ॲट टेम्परेचर हे 80 to 85 degree सेल्सिअसच्या दरम्यान असते, त्या ठिकाणी हे थर्मोकोल यूज केले जाते. तर पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये, वेअरहाऊसिंगमध्ये, शिपिंग इंडस्ट्रीमध्ये, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये थर्मोकोल यूज केले जाते. तर ॲप्लिकेशन ऑफ थर्मोकोलमध्ये आपण डिटेल त्याचे ॲप्लिकेशन बघितले, ते कुठे कुठे यूज केले जाते. अशा प्रकारे
थर्मोकोलचे ॲप्लिकेशन आपण डिटेल बघितले. नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला पॉलिमर. यामध्ये फर्स्टली पॉलिमर म्हणजे काय इंट्रोडक्शन बघूया आपण. देन दी नेम प्लॅस्टिक और प्लॅस्टिक मटेरियल इन जनरल इज given to organic material to high molecular mass which can modules into any desired from when subjected to heat and pressure in presence of catalyst. तर पॉलिमर म्हणजे काय, जे काही प्लॅस्टिकच्या वेगवेगळे वस्तू प्लॅस्टिक मटेरियल यूज केले जाते त्यालाच पॉलिमर असे म्हटले जाते. त्याचं पॉलिमर हे मोस्टली कसे ऑर्गॅनिक टाईपचे मटेरियल, त्यामध्ये त्याचं मोलिक्युलर वेट कसे हाय, म्हणजे ते पॉलिमर आहे हाय मोलिक्युलर मास आहे त्याचं, आणि त्याचं फ्रॉम वेन सब्जेक्टेड टू हीट अँड प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. त्यामध्ये पॉलिमर टाईपचे जे काही सबस्टन्स त्यामध्ये वेगवेगळे कॅटलिस्ट यूज केले जाते त्याच्या मेकिंगमध्ये. पॉलिमर मेक करण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळे कॅटलिस्ट यूज केले जाते आणि पॉलिमर बनवलं जातं. पॉलिमर म्हणजे काय, थोडक्यात प्लॅस्टिकचाच एक टाईप आहे. जे काही प्लॅस्टिकच्या वस्तू बनवल्या जाते आपण त्याला पॉलिमर असे म्हणतात. त्यामध्ये पॉलिमर रेजिन्स इन द बेसिक बाइंडिंग मटेरियल विच फॉर्म्स द मेजर पार्ट्स ऑफ प्लॅस्टिक. पॉलिमर रेजिन हा कशाचा पार्ट आहे तर प्लॅस्टिकचाच एक टाईप आहे पॉलिमर. त्यामध्ये इन द रिसेंट plastics have attained greater importance in every walk of life due to their unique properties. ज्यामध्ये प्लॅस्टिकचे जे काही प्रॉपर्टीज आहे इलेस्टिसिटी त्याच प्लॅस्टिकचे जे मेन प्रॉपर्टीज आहे त्याच पॉलिमरच्या प्रॉपर्टीज आहे. कशावरून तर प्लॅस्टिक हा पॉलिमरचाच टाईप आहे. त्यामध्ये बघा नाऊ प्लॅस्टिक सबस्टिट्यूट ऑल इंजिनिअरिंग मटेरियल लाईक वूड, मेटल, ग्लास etc. जे काही इंजिनिअरिंग मटेरियल कोणते लाकूड, वूड, मेटल, ग्लास यांसारखे जे काही इंजिनिअरिंग मटेरियल ते यामध्ये पॉलिमरमध्ये येत नाही. कशामुळे तर ते नॉट प्लॅस्टिक इन नेचर बिकॉज ऑफ देअर स्पेशल ऑफ ॲडव्हान्टेजेस ऑर कन्व्हेन्शनल मटेरियल. त्यामध्ये हे काही वूड, मेटल, ग्लास हे कोणते कन्व्हेन्शनल टाईपचे मटेरियल आहे त्यामुळे ते पॉलिमरमध्ये येत नाही. तर प्लॅस्टिक आर ऑर्गॅनिक पॉलिमर मटेरियल ऑफ हाय मोलिक्युलर मास विच कॅन बी मोल्ड इन टू डिफरंट शेप्स बाय यूजिंग हीट अँड प्रेशर. प्लॅस्टिक हा असा मटेरियल आहे की त्याचं मोलिक्युलर मास कसं आहे हाय मोलिक्युलर मास आणि दे मोड्यूल्स इन टू डिफरंट शेप्स. त्यामध्ये आपण बघा प्लॅस्टिकला आपण हीट देऊन त्याचं वेगवेगळ्या शेपमध्ये त्याचं कन्वर्जन करू शकतो. म्हणजे प्लॅस्टिकला आपण हीट देऊन त्याचं कोणत्याही आकारच्या आपण त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो प्लॅस्टिकच्या. तर प्लॅस्टिकची मेन प्रॉपर्टीज काय आहे, त्याला आपण हीट देऊन त्याचं डिफरंट शेपमध्ये त्याचे वेगवेगळे मटेरियल बनवू शकतो. यामध्ये बघा सिंथेटिक टाईपचे पॉलिमर दिले त्यांनी. सिंथेटिक टाईपचे पॉलिमर म्हणजे प्लॅस्टिकचेच वेगवेगळे वस्तू त्यामध्ये बघा येते डिफरंट शेपमध्ये वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या वस्तू दाखवल्या आहे. म्हणजे प्लॅस्टिकचं मेन फंक्शन काय तर त्याला टेम्परेचर देऊन त्याचं वेगवेगळ्या शेपमध्ये आपण त्याच्या मटेरियल बनवू शकतो. अशा प्रकारे आपण पॉलिमर म्हणजे काय इंट्रोडक्शन बघितली. त्यामध्ये पॉलिमर म्हणजे हा काय प्लॅस्टिकचाच एक टाईप आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स आपल्याला डिटेल बघायचे. पॉलिमरचे काय कोणकोणत्या टाईपमध्ये डिवाईड होते त्यामध्ये बघूया आपण फॅमिलीज ऑफ पॉलिमर्स. पॉलिमर्स आर टू मेन टाईप्स. देअर आर थर्मोसेट्स आणि थर्मोप्लॅस्टिक. तर पॉलिमरचे दोन मेन टाईप्स आहे कोणते थर्मोसेट्स आणि थर्मोप्लॅस्टिक्स. थर्मोसेट्स ऑल्सो नोन एज कॅनॉट बी मेल्टेड. ते काय थर्मोसेट्स आहे कॅनॉट बी मेल्टेड म्हणजे ते मेल्ट होऊ शकत नाही. तर थर्मोप्लॅस्टिक आहे कॅन बी मेल्टेड. पॉलिमरमध्ये जे काही दोन मेन टाईप्स आहे कोणते थर्मोसेट आणि थर्मोप्लॅस्टिक. त्यामध्ये थर्मोसेट हा टाईप आहे त्यामध्ये ते कॅनॉट बी मेल्टेड. त्याला आपण जर टेम्परेचर
हाय टेम्परेचर दिलं तर ते मेल्ट होत नाही, म्हणजे वितळत नाही. थर्मोसेट टाईपचे जे काही पॉलिमर ते कॅनॉट बी मेल्टेड टाईपचे, आणि थर्मोप्लॅस्टिकचे पॉलिमर ते मेल्ट टाईपचे, त्याला आपण टेम्परेचर दिले की ते मेल्ट होतात थर्मोप्लॅस्टिक टाईपचे. यामध्ये थर्मोसेट्स टाईपच्या पॉलिमरमध्ये काय येतात, फिनोलिक्स, इपॉक्सी यासारखे सबस्टन्स त्यामध्ये येतात थर्मोसेट्समध्ये. तर थर्मोप्लॅस्टिकमध्ये जे काही वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहे त्यामध्ये थर्मोप्लॅस्टिकमध्ये येतात. अशा प्रकारे पॉलिमरचे 2 मेन टाईप्स आहे, थर्मोसेट्स अँड थर्मोप्लॅस्टिक. त्यानंतर थर्मोप्लॅस्टिक आर डिवायडेड इंटू 2 टाईप्स, सेमी क्रिस्टलाइन अँड अमरपस. जे काही थर्मोप्लॅस्टिक आहे ते 2 भागामध्ये डिवाइड होते. तर फर्स्ट वन काय, सेमी क्रिस्टलाइन, आणि सेकंड वन इज अमरपस. त्यामध्ये जे काही सेमी क्रिस्टलाइन टाईपचे तर प्लॅस्टिक आहे ते कसे असते, स्ट्रक्चर त्यामध्ये पॉलिइथिलीन, त्यानंतर नायलॉन यासारखे त्यामध्ये सबस्टन्स यूज केले जाते. कशात, सेमी क्रिस्टलाइन, त्यामध्ये स्ट्रक्चर टाईपचे. त्यानंतर नेक्स्ट आहे अमरपस, त्यामध्ये नो स्ट्रक्चर. जे काय अमरपस टाईपचे सबस्टन्स त्यांना स्ट्रक्चर नसतात. तर आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये अमरपस अँड क्रिस्टलाइन हा पॉईंट बघितला होता. तर अमरपस म्हणजे जे काय सॉफ्ट इन नेचरचे, आणि क्रिस्टलाइन म्हणजे जे काय आपल्याला हाताला खरबडीत लागते क्रिस्टलाइन नेचरची. त्यामध्ये अमरपस टाईपचे हा टाईप्स आहे थर्मोप्लॅस्टिकमध्ये. त्यामध्ये बघा अमरपस टाईपचे, त्यामध्ये एक्झाम्पल पॉलिस्टेरेन, पॉलिकार्बोनेट. अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स यामध्ये डिटेल बघितलं आपण. त्यामध्ये पॉलिमर्स आर डिवायडेड इंटू 2 मेन टाइप्स, thermosets and thermoplastic, and thermoplastic again divided into 2 types. First one is semi crystalline and second one is amorphous. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर स्ट्रक्चर. जे काही पॉलिमरचे अगेन डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर स्ट्रक्चर अँड ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स. याच्यावरती 2 मेन टाईप्समध्ये पॉलिमर डिवाइड होते. त्यामध्ये 1 बाय 1 बघूया आपण. त्यामध्ये फर्स्ट काय, ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर स्ट्रक्चर. जे काही पॉलिमर आहे ते मोलिक्युलर स्ट्रक्चरवर 2 टाईपमध्ये डिवाइड होते, ते आपण बघायचं आहे. त्यामध्ये बघा ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर दे कॅन क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. जे काही ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर टाईपचे स्ट्रक्चर आहे 3 भागामध्ये डिवाइड होते. त्यामध्ये कोणते, लिनियर पॉलिमर, ब्रँच पॉलिमर और कोपॉलिमर. पॉलिमर्स जे काही स्ट्रक्चर टाईपचे पॉलिमर आहे ते सेमी क्रिस्टलाइनमध्ये स्ट्रक्चर टाईपचे पॉलिमर आहे ते मेन 3 टाईपमध्ये डिवाइड होते. त्यामध्ये बघा फर्स्ट टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये लिनियर पॉलिमर. तर लिनियर पॉलिमर म्हणजे काय बघा, इन दिस पॉलिमर्स मोनोमर्स आर लिंक्ड विथ इच अदर अँड फ्रॉम्स ए लॉंग स्ट्रेट चेन. तर लिनियर पॉलिमर्स म्हणजे काय, जे काही पॉलिमर्स आहे ते एका स्ट्रेट चेनमध्ये लांबलचक साखळीमध्ये अरेंज केलेले असतात, त्याला लिनियर पॉलिमर असे म्हणतात. तर दिस चेन्स हॅज नो एनी साईड चेन. जी काही पॉलिमरची चेन असते ती त्यामध्ये त्याच्या साईडला मॉलिक्यूल अटॅक नाही करत, ते ओनली वन लॉंग चेन स्ट्रेट चेनमध्ये अटॅच केलेले असतात, त्याला लिनियर पॉलिमर असे म्हणतात. त्यामध्ये एक्झाम्पल बघा पॉलिइथिलीन, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, त्यानंतर नायलॉन्स, पॉलिस्टेरॉन यांसारखे त्यामध्ये एक्झाम्पल आहे लिनियर पॉलिमरचे. यामध्ये लिनियर चेन पॉलिमर दाखवले आहे बघा. यामध्ये बघा मॉलिक्युल कसे लॉंग चेनमध्ये अटॅच केलेले आहे. यामध्ये लिनियरचे पॉलिमर्समध्ये जे काही चेन आहे ती लॉंग चेन टाईपची आहे, त्यामुळे त्याला लिनियर पॉलिमर असे म्हटले जाते. दिस मॉलिक्युलर आर क्लोजली पॅक्ड अँड हॅव हाय डेन्सिटी, टेन्साईल स्ट्रेंथ अँड मेल्टिंग पॉईंट्स. जे काही लिनियर टाईपचे पॉलिमर त्यांची डेन्सिटी कशी, हाय डेन्सिटी, आणि स्ट्रेंथ कशी, टेन्साईल स्ट्रेंथ, आणि मेल्टिंग पॉईंट कसं आहे, हाय. ते हाय टेम्परेचरला मेल्ट होतात लिनियर पॉलिमर. अशा प्रकारे आपण
फर्स्ट पॉईंट काय बघितलं, ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चरचा फर्स्ट टाईपची लिनियर पॉलिमर. तर लिनियर पॉलिमर म्हणजे काय, दिस चेन्स हॅज नो एनी साईड चेन. दिस पॉलिमर्स मोनोमर्स आर लिंक्ड विथ इच अदर अँड फॉर्म्स ऑफ लॉंग स्ट्रेट चेन. जे काही लॉंग स्ट्रेट चेनमध्ये मॉलिक्यूल आपल्याला दिसतात त्याला काय म्हणतात, लिनियर पॉलिमर्स. सेकंड टाईप्स बघायचं आपल्याला ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरमध्ये ब्रँच पॉलिमर. त्यामध्ये बघा दे हॅव स्ट्रेट लॉंग चेन विथ डिफरंट साईड चेन. आपण बघितलं बघा लिनियर पॉलिमर्समध्ये ओनली वन लॉंग चेन, त्यामध्ये फक्त काय लॉंग चेन असते, त्यामध्ये त्याच्याच साईडला जे काही डिफरंट चेन येते नॉट अटॅच असतात. त्यामध्ये ब्रँच पॉलिमरमध्ये काय दे हॅव स्ट्रेट लॉंग चेन विथ डिफरंट साईड चेन. यामध्ये जे काही चेन आहे मॉलिक्यूलची त्याला वेगवेगळे मॉलिक्यूल अटॅच केलेले असतात ब्रँच चेनमध्ये, म्हणून त्याला ब्रँच चेन पॉलिमर असे नाव दिले जाते. त्यामध्ये देअर मॉलिक्यूल्स आर इरेग्युलरली पॅक्ड, हेन्स दे हॅव लो डेन्सिटी, टेन्साईल स्ट्रेंथ अँड मेल्टिंग पॉईंट्स. आपण बघितलं लिनियर पॉलिमर्समध्ये त्याची डेन्सिटी कशी हाय डेन्सिटी आणि टेन्साईल स्ट्रेंथ इज हाय आणि मेल्टिंग पॉईंट पण हाय. परंतु ब्रँच पॉलिमर्समध्ये त्याची डेन्सिटी कशी लो डेन्सिटी, लो टेन्साईल स्ट्रेंथ अँड लो मेल्टिंग पॉईंट्स. हा ब्रँच चेनचे पॉलिमर्स, जे काही ब्रँच पॉलिमर्स ते कमी टेम्परेचरला मेल्ट होतात. त्यामध्ये एक्झाम्पल बघा ब्रँच पॉलिमरचे पॉलीप्रोपिलिन, त्यामध्ये स्ट्रक्चर दाखवलं त्यांनी पॉलीप्रोपिलिनचं, आणि नंतर अमायलो पेक्टिन आणि ग्लायकोजन. अशा प्रकारे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर हा पॉईंट आपण बघितला. पॉलिमरचे टाईपमध्ये ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरमध्ये त्या ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये आपण 2 मेन टाईप्स बघितले. त्यामध्ये लिनियर पॉलिमर्स अँड ब्रँच पॉलिमर्स हे 2 मेन पॉईंट्स बघितले. तर रिमेनिंग पॉईंट्स हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. टाइप्स ऑफ पॉलिमर्स, रिमेनिंग पॉईंट्स स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिमर हा पॉईंट बघितला डिटेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचे रिमेनिंग पॉईंट बघणार आहोत. टुडे लेक्चर हा फिनिश.